नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मतदार नोंदणीच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी थेट पोहोचले। देऊरमध्ये ग्रामस्थांच्या भेटी घेऊन मतदार यादीत नाव नोंदवण्याचे केले आवाहन। निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून नव्याने मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन युवा पिढीला केले आहे। सातारा जिल्हा प्रशासन मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी थेट कोरेगाव तालुक्यातील देऊर गाव गाठले। गावातील प्रत्येक मतदारांची भेट घेऊन त्यांनी जनजागृती केली। महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मुधाई देवी मंदिरास भेट देऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले। प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, सरपंच शामराव कदम यांच्यासह पदाधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते। डुडी यांनी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या समवेत नागरिकांशी साधला संवाद। मतदान नोंदणी करण्याचे आवाहन केले। संपूर्ण गावात पायी चालत त्यांनी दुकाने, संस्था आदी ठिकाणी जाऊन व राष्ट्रीयकृत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात उपस्थित असलेल्या ग्राहकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत प्रबोधन केले। ग्रामस्थांना मतदार नोंदणी केली आहे का? केली नसल्यास 9 डिसेंबरपर्यंत नमुना क्रमांक 6 भरून मतदार नोंदणी करा। आपले मतदान ओळखपत्र काढून घ्या। येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करा आणि विश्वासातील सर्वात मोठ्या भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन डुडी यांनी केले। या भेटीदरम्यान गावातील शेतकऱ्यांशी डुडी यांनी संवाद साधला। सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले। इलेक्शन संदर्भात मतदार नोंदणीची विशेष मोहीम चालू आहे। त्या अंतर्गत आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारीपासून नायब तहसीलदारपर्यंत सर्व अधिकारी गावोगावीमध्ये जाऊन जे BLO काम करतात ते काम सध्या करत आहे, जेणेकरून एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक जनजागृती निर्माण होईल की ज्या लोकांचे जे तरुण मुला-मुली आपले 18 ते 30 वयोगटाचे मध्ये आहे, ज्याचे अजूनही मतदार वोटर ID कार्ड ज्याने अजून काढलेलं नाही आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे। आज सर्व मीडियाच्या वतीने आम्ही सर्व 17 जिल्ह्याच्या लोकांना आवाहन करतो की आता इलेक्शन आपले खूप जवळ आले आहे आणि 9 डिसेंबरपर्यंत आपल्याला वेळ आहे। तेव्हापर्यंत आपण आपलं जे वोट आहे ते देण्यासाठी तुम्हाला जर वोटर कार्ड नसेल तर ते तुम्ही फॉर्म 6 तुमचे BLOकडे देऊन ते तुमचा वोटर ID कार्ड घ्यावा आणि जेणेकरून तुम्ही संपूर्ण विश्वाची जी सर्वात मोठी लोकशाही आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही तयार होतील। 9 डिसेंबरच्या नंतरही सुद्धा तुम्हाला संधी असणार आहे फॉर्म 6 भरून वोटर ID करून घेण्याची, पण आम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही त्याच्यापूर्वी तुमचा फॉर्म 6 भरून तुमचा वोटर ID कार्ड जनरेट करून घ्या। केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेचा एकंबे येथे उत्साहात प्रारंभ। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती। केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेतील सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संकल्प विकसित भारत या ध्येयास अनुसरून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ कोरेगाव तालुक्यातील एकंबे येथे उत्साहात झाला। यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी किशोर माने, विविध विभागांचे विस्तार अधिकारी, कर्मचारी, सरपंच सौ उर्मिला चव्हाण शिंदे, उपसरपंच श्रुतीन चव्हाण, सदस्य ग्रामसेवक राहुल चव्हाण, शिरंबेच्या मंडल अधिकारी सौ देशमुख, तलाठी राहुल होनराव, ग्रामपंचायत लिपिक सुरेश गोसावी यावेळी उपस्थित होते। यावेळी विविध योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजना रथाचे पूजन करण्यात आले। घरकुल योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत आदी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे। यावेळी विविध लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळाला याबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। किशोर माने म्हणाले, विविध योजनांचा समाजातील विविध घटकांनी लाभ घ्यावा। ग्रामसेवक, तलाठी आदी अधिकाऱ्यांकडून तसेच पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय आदी ठिकाणावरून जनतेने सर्व योजनांची माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच घरकुल योजना, रोजगार हमी योजना, आयुष्यमान भारत योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळाला याबाबत विविध लाभार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। दिनांक 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान ही यात्रा रोज 2 गावांमधून प्रवास करणार आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग यांनी विविध प्रकारची माहिती देणारे प्रदर्शन तसेच सेवा आयोजित केल्या होत्या। एकंबेसह जायगाव येथेही विविध योजनांची माहिती देण्यात आली।
खटाव तालुक्यात राष्ट्रवादीला जोरदार झटका. दररोजचे उपसरपंच रोहित लावण यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश. दररोजमध्ये आता विकासाची गंगा वाहणार. कोरेगाव तालुक्यापाठोपाठ आता खटाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले दररोजचे उपसरपंच रोहित चंद्रकांत लावण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी दररोज गावात विकासाची गंगा अवतरण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला राजकीय ताकद देऊन विकास कामे केली असून संपूर्ण गावांचा विकासाभिमुख कायापालट करत असताना जलसंधारणाची कामे देखील मार्गी लावून शेती पाण्याचा प्रश्न संपुष्टात आणला आहे. आमदार महेश शिंदे यांचे कार्य पाहून आणि विकास कामांनी प्रभावित होऊन उपसरपंच रोहित लावण यांनी किसन लावण, सुनील ना लावण, गोरख लावण, सुनील प्र लावण, विक्रम सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, आदित्य लावण, अभिजित लावण, प्रमोद लावण, धनाजी खराडे, इरफान शिकलगार, विठ्ठल पाटोळे, सुरेश लावण, तानाजी पाटोळे, किरण इनामदार, संतोष लावण, श्रीमंत लावण, गणेश लावण, अनिल लावण, सचिन लावण, अमोल मदने, रमेश लावण व शरद लावण यांच्या समवेत शुक्रवारी सकाळी आमदार महेश शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करून दरुज गावामध्ये आता खऱ्या अर्थाने विकास कामे करणार असल्याचा शब्द दिला. दरुज गावातील अंतर्गत रस्त्यांचे ट्रिमिक्स काँक्रीटीकरण व बंदिस्त गटाराचे काम मार्गी लावले जाणार असून खंडोबा मंदिरात सभा मंडप उभारला जाणार आहे. खराडे वस्ती येथे बंधारा उभारणार असून शिंदे वस्ती देखील बंधाऱ्याचे काम मार्गी लावण्याचे शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. दरुज पवारवाडी रस्ता, दरुज दिवडी रस्ता व दरुज पेडगाव रस्ता नव्याने तयार केला जाणार असून दरुज तलावामध्ये लवकरच पाणी आणण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. कोरेगाव शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण ठरले डोकेदुखी. शुक्रवारी पहाटे साखळी पुलानजीक ट्रक नाल्यात कोसळला. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम कोरेगाव शहरात सुरू आहे. हे काम करत असताना ठेकेदार कंपनीने आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पहाटे सोलापूरहून साताऱ्याकडे भरधाव जाणारा सिमेंटचा मालट्रक साखळी पुलानजीक नाल्यात कोसळला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मालट्रकचे मोठे नुकसान झाले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुसरा ट्रक आणून अपघातग्रस्त ट्रकमधून सिमेंटची पोती हलवण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकडे आहे. हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असून कोणतेही नियम पाळले जात नाहीत. ठेकेदारांना वाटेल त्याप्रमाणे रस्ता खोदून काँक्रीटीकरण केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गाची कोणतीही मानके त्यामध्ये पाळली जात नाहीत. एकूणच महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम कोरेगावकरांसाठी डोकेदुखी ठरले आहे. सध्या साखळी पूल भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर महामार्गाचे काम सुरू असून रात्री हे काम केले जात असल्याने वाहनधारकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. महामार्गाचे काम सुरू असलेले दिशादर्शक फलक, एकेरी वाहतुकीचे फलक कुठे लावण्यात आलेले नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी ठळकपणे दिसून येणारे रिफ्लेक्टर देखील बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. शुक्रवारी पहाटे सोलापूरहून साताऱ्याच्या दिशेने सिमेंटची पोती घेऊन भरधाव निघालेला मालट्रक नाल्यात कोसळला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही. मालट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आला की आजूबाजूचे रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळी दुसरा मालट्रक आणण्यात आला. अपघातग्रस्त ट्रकमधून सिमेंटची पोती हलवण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे पुन्हा एकदा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली का नाही याची माहिती मिळू शकली नाही.